डॉक्टर शिवलाल जाधव, मुंडवा सेटलमेंट गुन्हेगार एक्स क्रिमिनल ट्राईबच्या मध्ये राहतो. गेले 43-44 वर्ष मी या चळवळीमध्ये काम करतो. ते माझे सहकारी सगळे उर्मिला पवार महिलांचं काम करतात, रेखा, नंतर उषाताई वगैरे, इकडं वैदू समाजाच्या नगरसेविका आहेत आणि आमचे मित्र जावडेकर साहेब, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र आश्रत आलोय. आमचा भारताचं जे जनगणना झाली सेन्सस तो 1931 मध्ये झाला. त्याच्यानंतर तो सुद्धा ब्रिटिशांच्या काळात झाल्यामुळं या समाजाचं अस्तित्व अत्यंत वेगळं होतं. यातला 1/3 पोर्शन हा गुन्हेगार म्हणून समजून त्यांना सेटलमेंट मध्ये टाकलं होतं. बाकीचा इथं सुद्धा फिरत होता, विखुरलेला आहे, आजही विखुरलेला आहे. महाराष्ट्रात 1,30,00,000 वर यांची लोकसंख्या आहे, पण घरामध्ये हे नसल्यामुळे यांची सेन्सस होऊच शकत नाही. मुख्य मुद्दा आमचा असा आहे, आता जे डिक्लेअर केलेले SC ST आणि अन्य पॉइंट नंबर 12 मध्ये त्या फॉर्म मध्ये अन्य म्हणण्यावर कोण आले हो? 450-500 सगळे ओबीसी जाती, त्याच्यात भटकेमुक्त तोंडी लावायला लोणचं खायला पण पुरायचे नाहीत. म्हणजे तो तिसरा कॉलम दुरुस्त करावा शासनाने, त्याच्यात भटकेमुक्त हे टाकलंच पाहिजे, त्यांचा कॉलम वेगळा असला पाहिजे. नाही त्या जनगणनेचा काही अर्थ नाही. आमच्या दृष्टीने ते एक थोतांड आहे, हमाली आहे. कारण लोकसंख्या, पॉप्युलेशन ऑफ द कास्ट जर माहिती नसेल तर त्याला सेपरेट बजेट देऊ शकत नाही. जसं SC ला सेपरेट बजेट आहे, ST ला सेपरेट बजेट आहे, तसं बजेट NT ला आहे का, भटकेमुक्तांना आहे का? नाही, लोकसंख्याच नाही. अनेक योजना अशा आहेत, शैक्षणिक ते हॉस्टेल पर्यंत त्या अशा आहेत. यावर्षी निधी उपलब्ध नाही, यामुळे देण्यात येणार, म्हणजे निधी संपला विषय. तुम्ही 200 वर्ष सेटलमेंट मध्ये टाकून गुन्हेगार शिक्का मारला आणि त्याच्यानंतर तुम्ही 80 वर्ष आमची अशीच घालवताय, हे आमचं ऑब्जेक्शन आहे. माझं नाव शरद जावडेकर. आम्ही एकत्रच काम करतो. जनगणना ही दर 10 वर्षांनी होते आणि जनगणना करणं हे काही एक कर्मकांड नाहीये. जनगणनेतनं आलेली माहिती आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, इतर सर्व माहिती ही सरकारला धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त असते, म्हणून जनगणना केली जाते. या डेटाच्या आधारे सरकारने धोरणं तयार करावीत याच्यासाठी म्हणून जनगणना केली जाते. मुळामध्ये आता आक्षेप जो आहे तो आक्षेप हा आहे की भारत सरकारने जनगणना कार्यालयाने जी प्रश्नावली प्रसिद्ध केलेली आहे त्या प्रश्नावलीमध्ये 12 नंबर मध्ये त्यांनी 3च कॅटेगरीज केलेल्या आहेत समाजाच्या: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य. अन्य मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सर्व समाज येतो. सर्व समाज म्हणजे काय? ह्याच्यामध्ये सवर्ण आले, ह्याच्यामध्ये OBC आले, ह्याच्यामध्ये भटके विमुक्त आले, सगळे आले. परंतु असं लक्षात येतं की 4000 वर्षाच्या भारतीय समाजाच्या इतिहासामध्ये प्रगतीच्या आलेखामध्ये प्रत्येक समाजाची प्रगती ही कमी जास्त झालेली आहे. काही समाज अतिशय पुढे आहे, सवर्ण अतिशय पुढे आहे, त्या तुलनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मागे आहेत आणि त्याच्याही मागे भटके विमुक्त आहेत. आता हे आपण सर्वसाधारण हायपोथेसिस केल्यासारखं बोलतो. ह्याला डेटा आहे का? तर डेटा नाही. जनगणनेतनं ह्याला आवश्यक असणारा डेटा आणि आकडेवारी निर्माण होणं आवश्यक आहे. आणि ही कधी निर्माण होईल? तर अन्य अशी एक कॅटेगरी करून निर्माण होणार नाही. तर OBC हा स्वतंत्र कॅटेगरी करा, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे ते बघा, भटक्या विमुक्तांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती काय आहे ते बघा. अशा पद्धतीने प्रत्येक समाज प्रगतीच्या आलेखावर कुठे कुठे आहे हे नेमकेपणाने समजलं, कोण पुढे आहे कोण मागे आहे हे समजलं की त्या पद्धतीने धोरणं तयार केली जातात. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की भटक्या विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंदणी झाली पाहिजे, सगळ्यांना एकत्र घेऊ नका. त्यामुळे
सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती भटक्या विमुक्तांची नेमकी किती आहे? किती मुली आज उच्च शिक्षणात आलेल्या आहेत? किती मुली PhD झालेल्या आहेत? किती मुली डॉक्टर, इंजिनियर? तुमचा काही प्रश्न क्वेश्चनेअर जे आहे त्याच्यावर पण आहे, हो. ते नेमकं काय? तो क्वेश्चनायर वरचा जो आमचा मुद्दा आहे तो हाच आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि अन्य हे 3 ज्या कॅटेगरी केल्या त्या आम्हाला मान्य नाहीत. नंबर 1. नंबर 2, आमचं असं म्हणणं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कॅटेगरी केलेल्या असतात कारण संविधानातला तो मुद्दा असल्यामुळे ते आहेत आणि त्या बरोबर आहेत, त्याच्यावर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु अन्य असं न म्हणता ओबीसीची सुद्धा स्वतंत्र जनगणना करा. त्यांची परिस्थिती बघूया जी मंडल आयोगाने केली. मंडल आयोगाच्या डेटा नंतर अनुसूचित इतर मागासवर्गीयांचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही आणि भटक्या विमुक्तांचा तर कुठलाच डेटा उपलब्ध नाही, काहीही उपलब्ध नाही. म्हणजे तो त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे हा भारतात असून भारतीय नसलेला अशा प्रकारचा समाज आहे. त्याला कागदावर आणायचं असेल तर पहिला टप्पा हा आहे की जनगणना करा आणि मग त्या जनगणनेप्रमाणे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना बजेटचा हिस्सा द्या, हा त्याच्या पुढची मागणी आहे. याच्यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे. धन्यवाद. मी उर्मिला पवार, भटक्या विमुक्त समाजाची कार्यकर्ते आहे. मला असं वाटतं यामध्ये 3 रोल आहेत. एक शासनाचा, मुख्य म्हणजे त्यांची भूमिका काय आहे ती मानवतावादी हवी आहे. दुसरी, जो कर्मचारी प्रत्यक्ष या विषयावर राष्ट्रीय कार्यात काम करणार आहे त्याची भूमिका, त्याला योग्य प्रशिक्षण योग्य वेळी मिळालं पाहिजे. तिसरा लोकसहभाग. ही जनगणना लोकांसाठी असते, मग त्यामध्ये लोकांचा सहभाग काय, तर त्या लोकांना हा विषय समजून सांगितला गेला पाहिजे, लोकांनी हा विषय समजून घेतला पाहिजे, त्याविषयी जनजागृती आणि प्रबोधन होणं गरजेचं आहे. या 3ही पातळीवर कामं झाली पाहिजे. यासाठी आजची जनगणना आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली होती. नमस्कार, मी मोहन शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. विमुक्त भटक्याचं काम गेले 4 वर्षापासून करतो आहे. तर आमचा समाज खूप भटकंती करत आहे, त्याच्यामुळं त्यांची जनगणना होत नाही. तर शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आपण प्रथम जनगणना करावी, हीच आम्ही शासन दरबारी मागणी करत आहोत. मस्त.